आर.टी. ॲडमिशन 2026-27च्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो सगळ्यांचं स्वागत. आता तुम्हाला माहीत असेल की आतापर्यंत आर.टीची पहिली लिस्ट वगैरे येऊन बरेचसे दिवस झाले आणि त्यापैकी तुम्हाला बघू शकता की त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जवळजवळ 73,603 ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत, ज्यापैकी सिलेक्शन वगैरे झालं तर 1,05,811 एवढ्या विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये दुसऱ्या यादीची आणि सर्वच पालकांच्या मनामध्ये प्रश्न झालेला आहे की दुसरी यादी कधी लागणार. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि चला व्हिडिओला पूर्णपणे सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता की आतापर्यंत जी पहिली यादी आहे त्याच्यामध्ये बरेचसे ॲडमिशन पूर्ण कन्फर्म झालेले आहेत. दुसरी लिस्ट वगैरे कधी येणार सगळ्या पालकांना उत्सुकता लागलेली आहे. पण तुम्हाला सांगायला आवडेल की दुसरी लिस्ट तर आणखी तुम्ही बघू शकता की यांच्या ऑफिशियल वेबसाईटला त्यांनी जी डेट वगैरे दिलेली आहे तर 8/5/2026 पर्यंत जी पहिली लिस्ट वगैरे झाली त्याच पालकांसाठी आणखी मुदतवाढ भेटलेली आहे. आणखी त्यांचे ॲडमिशन आणखी कन्फर्म व्हायचे. परंतु आता काही पालकांच्या मनामध्ये प्रश्न असा येत आहे की जर पहिल्या लोकांना जर एवढी वाढीव डेट देत आहे तर आमची लिस्ट लागेल की नाही किंवा आम्हाला वाढीव त्याच्यामध्ये डेट मिळणार की नाही. परंतु याबद्दल अशी कोणतीही ऑफिशियल अधिसूचना आणखी आलेली नाही की त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की तुम्हाला याची डेट वगैरे वाढवून मिळेल. परंतु जसं आपण तुम्हाला याचे काही स्टॅटिस्टिक्स वगैरे दाखवले की आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही यामध्ये पूर्ण जाऊन चेक करू शकता. कारण तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन कोणत्या स्कूलमध्ये नंबर लागलेला आहे आणि त्या स्कूलमध्ये किती वॅकन्सीज बाकी आहेत तुम्ही यामध्ये चेक करू शकत होता. जसं आपण तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगितलं होतं की एखाद्या स्कूलमध्ये सपोज जर 50 ॲडमिशन वगैरे त्याच्यामध्ये ती जागा शिल्लक आहेत तर 50 जागेपैकी जर तुमच्या याच्यामध्ये जर किती ॲडमिशन तुम्हाला त्याच्यामध्ये झालेली आहेत तीही तुम्ही पर्टिक्युलर स्कूलमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. हे जर तुम्ही एकदा चेक करणं गरजेचं आहे. जर कारण तुम्हाला माहीत असेल की एखाद्या स्कूलमध्ये जर फक्त 50च वॅकन्सीज आहेत कारण त्यामध्ये ऑलरेडी 50 वॅकन्सीसाठी त्यांनी नंबर ऑलरेडी त्यामध्ये सिलेक्शन केलेला आहे. पण त्या स्कूलमध्ये तुमचा जर दुसरा नंबर लागण्याची शक्यता कधी असते की जर त्या 50पैकी काही ॲडमिशन काही कारणास्तव काही पालकांना त्या स्कूलमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा त्यांची तिथे जाण्याची फॅसिलिटीज अवेलेबल नसेल किंवा त्यांना त्या स्कूलमध्ये इच्छा नसेल की आपलं ॲडमिशन नाही घ्यायचं किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे किंवा काही कागदपत्र इश्यूमुळे जर त्यांचं ॲडमिशन कॅन्सल झालं तर त्या स्कूलमध्ये त्यांच्या वेटिंगवाल्यांचा विचार केला जातो. तसं तुम्ही बघू शकत असं की जे सर्व पालक आहेत तर आर.टीमधून ॲडमिशन घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. परंतु काहींचं जे आहे ते लोकेशन्स वगैरे पूर्णपणे असतं, त्यांना ये जाण्या करण्याचे भरपूर सारे इश्यूज येत असतात. त्यामुळे काही पालकांची इच्छा असते की त्यांचं ॲडमिशन त्यांचा नंबर लागूनसुद्धा ते कॅन्सल करू शकतात आणि त्या क्षणी त्याच्यामध्ये एखाद्या वेटिंगमधला जो नंबर आहे त्याच्यामध्ये ते घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यामध्ये भरपूर सारे असे ॲप्लिकेशन वेटिंगमध्ये आहेत, जवळजवळ 86,034 ॲप्लिकेशन वेटिंगमध्ये आहेत आणि त्याच पालकांची उत्सुकता खूप लागलेली आहे. कारण तुम्हाला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत पहिल्या लिस्टवाल्यांचं जो आहे ते 8/5/2026 पर्यंतची डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्याची तारीख आहे. त्यानंतर शक्यतो त्यांचं जी पूर्ण ॲडमिशन अपडेट होण्यासाठी 1-2 दिवस वेळ लागू शकतो आणि त्याच्यानंतर मे बी 10 किंवा 11 तारखेला दुसरी यादी लागू शकते. आणि जर दुसरी यादीमध्ये तुमचा नंबर लागला तर खूप चांगली गोष्ट. परंतु त्या स्कूलमध्ये जर वॅकन्सी शिल्लक नसतील तर दुसरी यादीमध्ये तुमचा नंबर येणं खूप मुश्किल आहे. त्यासाठी जर तुमचा वेटिंग नंबर 1, 2, 3, 4, 5 या दरम्यान असेल तर तुम्ही वेट करू शकता किंवा तुमच्या पालकाचं एखादं टेम्पररी ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही फीचं स्ट्रक्चर EMI किंवा स्टेप बाय स्टेप असू शकतं. इनकेस तुमचा नंबर जर लागला आर.टीमधून तर तुम्ही ते ॲडमिशन कॅन्सल करून तुम्ही आर.टीचं ॲडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. परंतु जर तुमच्या एखाद्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जर आर.टीचा वेट करत असाल परंतु त्या स्कूलमध्ये त्याही जागा तुमच्या पूर्णपणे फुल होऊन जातील आणि या वर्षी तुमच्या पाल्यांना कुठल्याही स्कूलमध्ये ॲडमिशन भेटणार नाही आहे. त्यासाठी तुम्ही खूप काळजी करणं गरजेचं आहे. तर अजून तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 दिवस तुम्हाला वेट करणं गरजेचं आहे दुसरी यादीसाठी. दुसरी यादी लागणार हे नक्की आहे, पण त्यामध्ये तुमचा नंबर फिक्स होईल नाही होईल हे देव जाणे. त्यासाठी तुम्हाला खूप वेट करणं गरजेचं आहे आणि खूप काळजी करू नका कारण ॲडमिशन भेटत असतं परंतु तुम्ही जास्त टेन्शन घेणं गरजेचं नाही आहे. तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीशी माहिती मिळाली असेल आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आमच्या ई सेवा मराठी चॅनलला तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.